आम्हाला एसटी कॅटेगरीतून आरक्षण मिळालं पाहिजे। जवाहरलाल महाराज की जय, वसंतराव नाईक साहेब की जय। बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं। टेरिस बंद करना क्या हेडबेसो जत्तेच बेजा हेटदा सांभळो यार। अरे साकडी लारे लोक काय करे, साकडी काय करे आता पुन्हा आलो गोरमाटीचा आपण केली हिम्मत चिली आता अब जे पब्लिक उभीचा सेट हा दोरे मागाचा हेडबेचा होता आपण माई कोई आलो छी फक्त तमगत शांततेची विनंतीचे लागलो बापू विनंतीचे हेडबेचा विनंतीचे सहकार्याचं हेडबेचा सहकार्य करू साधारणतः आधी 2 ते 3 तास कार्यक्रम आपण चालला होतं ते हातोडून ठेवले नंबर विनंती रे श्याम भैया जागा मिळेल हेडबेस जाऊ श्याम भैया सहकार्य करो हेडबेसो सहकार्य करो हेडबेसो विनंतीचा भाईओ विनंतीच तुम्ही सहकार्य करो विनंतीचा हेडबेस जाऊ। या मोर्चामध्ये कमीत कमी 50,000च्या वरती नागरिक जमा झालेले आहे बंजारा समाजाचे आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही एसटी आरक्षण मध्ये येतो आणि जे 2 सप्टेंबरचा मराठासाठी GR काढला शासनाने तो GR एका जातीसाठी न करता ते सर्व जातीसाठी तो लागू करावा। या ज्या जातीच्या नोंदी आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याप्रमाणे सर्वांना एसटी आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला हा मोर्चा काढलेला आहे। हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला जे मराठ्यांना आरक्षण दिलेले तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, कारण आमची जाती बोली भाषा पेहराव खानपान हे सगळं एक आहे, पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण। मग असा भेदभाव का? आणि हा भेदभाव मिटला पाहिजे। आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही, आम्हाला हक्काचं पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी 10 ते 15,000 तिथं पण थांबले लाखोच्या आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार तर आम्ही मुंबईला पण आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचवणार आहोत। आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नवे तर बंजाराच्या झोपडी पासून खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी बुजुर्गों का होश और जवानों का जोश हे बंजारा समाजामध्ये दिसून येते आणि हे दिसलंच पाहिजे आणि आमचं हे हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे। जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार। अंबिका गोकुळ जाधव।